नंतर फोन करते तुला आर्या, म्हणत तिनं फोन ठेवला आणि पटकन क्षितिजकडे आली. क्षितिज, अरे उठलास तू? काय हवंय मला बोल, आणि जास्त बोलू नकोस बरं, पुन्हा त्रास होईल तुला. मॉम मॉम अवनी अवनी अरे ती आली होती सकाळी, तुला शुद्ध आली ना बघ तेव्हाच. पण काय झालं माहीत नाही, पुन्हा कधी निघून गेली मला कळलंच नाही. मलाही आश्चर्य वाटतंय, मलाही भेटली नाही आहे. काय अशी कशी मलाच न भेटता गेली मॉम? का ती अजूनही रागावली आहे माझ्यावर? अगं मी तिला खोटं बोललो, कारण ती माझ्याकडे बघायलाही तयार नव्हती, आणि तेही फक्त मला काही होऊ नये म्हणून. मला तिला भेटायचं आहे मॉम. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 72. मला सोडून नको जाऊ सवनी, मला तू हवी आहेस. ॲक्सिडेंट झाल्यावर क्षितिजचे ते हातात हात घेऊन सांगणं अवनीला डोळे मिटले की सतत मनात येत राहायचं. त्याने अवनीला त्या रात्रभर सतत क्षितिजचा विचार मनात येत होता. मध्यरात्री अनेकदा उठून आता त्याला पाहायला जावं या विचाराने ती उठून बसायची, आणि त्या नादात तिची काही झोपच झाली नव्हती. सकाळचा अलार्म वाजला तेव्हा मात्र ती लगेचच उठून बसली. आता आज काही झालं तरी एकदा तरी त्यांना बघून यायचं या विचाराने तिने उठून लगेचच आवरायला घेतलं. मंजूसाठी डबा वगैरे करून ठेवून अवनीने स्वतःचं सरळ आवरलं आणि ती हॉलमध्ये आली. अवनी कुठे? शिवरामने तिला तयार झालेलं पाहून विचारलं. दादा, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येते. अगं मग एकटी का चालली आहेस? मी पण येतो सोबत. मग लवकर आवर प्लीज, वेळ नको लावूस बरं. अगं आलो, लगेच आलो, म्हणत तो आवरायला गेला. तो आवरून बाहेर येईपर्यंत ही अवनीला काही चैन पडत नव्हतं. ती हॉलमध्ये इकडून तिकडे फिरत राहिलेली. शिवराम बाहेर आवरून आला की लगेचच त्याच्याही पुढं बाहेर पडली. काहीच वेळाने ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथं जाताच ती त्याच्या रूमकडे आली. आतमध्ये चक्क कोणीच दिसत नव्हतं. ती दबक्या पावलांनीच कोणी आहे का पाहत आत शिरली. तो बेडवर निपचित पडलेला, डोक्याला पट्टी होती आणि उजव्या हातालाही प्लास्टर होतं. त्याला तसं पाहूनच तिला यातना होत होत्या. पण तरीही तिच्या मनावर बिंबलेलं मंगळपुराण काही केलं जाण्याचं नाव घेत नव्हतं. ती स्वतःला दोषी मानत होती क्षितिजला असं होण्यासाठी जे तिला कधीच नको होतं. कदाचित क्षितिज ठीक असता तर तोच तिच्या मनातून ती गोष्ट काढू शकला असता, पण तोच तर बेडवर होता. त्याला पाहून भावूक होतच अवनी हळूच त्याच्या जवळ येऊन बसली आणि अगदी हळूवार त्याच्या डाव्या हातावर हात ठेवला आणि तिने तो प्रेस केला. क्षितिज प्लीज उठा ना, प्लीज. असं नाही पाहू वाटत आहे तुम्हाला माझी शपथ आहे. उठा ना आता, मी प्रॉमिस करते मी नाही जाणार तुम्हाला सोडून. मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी आहे का? मला हवे आहात हो तुम्ही, म्हणत रडतच तिनं तिचं डोकं त्याच्या हातावर टेकवलं आणि तशीच रडू लागली. काहीच क्षण गेले असतील आणि एवढ्यात, अवनी तू कधी आलीस? मागून जान्हवीचा आवाज आला. तशी अवनी एकदम बावरून डोळे पुसत उठली. मॉम, आय एम सॉरी, त्यांना पाहावं वाटलं म्हणून आले होते बस. त्यांना शुद्ध आली की. ती पुढं म्हणत होती. एवढ्यात ECG मशीनचा आवाज जास्ती येऊ लागला. दोघींचं लक्ष क्षितिजकडे गेलं तर तोही हालचाल करू लागलेला. क्षितिज, ओ क्षितिजला शुद्ध येते अवनी. एक्सायटेड होत जान्हवीने पटकन इमर्जन्सी अलार्म वाजवला आणि पटकन जाऊन क्षितिज शेजारी जाऊन बसली. अवनीही त्याला शुद्ध आलेली पाहून खुश झालेली. एवढ्यात डॉक्टर वगैरे धावतच चेकिंगसाठी आले. मॅडम थोडं बाजूला थांबाल का? आम्हाला आधी त्यांना चेक करून घेऊ द्या, ते जान्हवीला म्हणाले. तशी ती बाजूला आली. नर्स, चेक हिज BP. डॉक्टर नर्सला म्हणत होते. तिनं क्षितिजचा BP चेक करायला घेतला. एवढ्यात क्षितिजला पाहायला ग्रॅनी आणि ग्रँडपा हॉस्पिटलमध्ये आले होते. ते रूममध्ये एंटर झाले. आई, डॅड, अहो क्षितिजला शुद्ध येते. जान्हवी त्यांच्याकडे जात म्हणाली. अरे वा, काय सांगतेस, बरं झालं, तो देवच पावला. ग्रँडपा हात जोडून वर पाहत म्हणाले.
देवाचीच ग कृपा, ग्रॅनी म्हणाली आणि अवनीला तिथं पाहून पुढच्या क्षणाला तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. झालं, ही इथंच आहे वाटतं अजून, का माहीत. मला हिला समोर पाहायलाही आवडत नाही आणि इतकं बोलून ही इथंच आहे. जणू हा विचार ग्रॅनी करत होती. एवढ्यात डॉक्टर क्षितिजला चेक करून त्यांच्याकडे आले. आता मिस्टर क्षितिज ठीक आहेत. थोडा झोपेचा अंमल अजून असणार त्यांच्यावर, बट ही इज आउट ऑफ डेंजर नाव. डॉक्टर आणि नर्स निघून गेले. जान्हवी आणि ग्रँडपा लागलीच क्षितिजकडे गेले. अवनीही त्याला पाहायला किंचित पुढं सरली. एवढ्यात ग्रॅनीने तिचा हात पकडला आणि तिला सरळ बाहेर घेऊन आली. तू अजूनही इथंच आहेस? तुला जरा तरी काही वाटतं का ग? आपली पायरी पाहून राहावं माणसाने एवढंही कळत नाहीये? तू जरा स्वतःकडे पाहिलंस का? क्षितिज कुठे आणि तू कुठे? थोडी तरी बरोबरी आहे तुझी, तरीही एवढ्या मोठ्या घरी यायची स्वप्न पाहतेस. हद्द आहे तुझी. हे पहा ग्रॅनी, असं काहीच नाही आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो. माझा असा काही इरादा नाही आहे. ते तर त्यांना शुद्ध आली नव्हती म्हणून मला राहावलं नाही आणि मी आले. अवनी अगदी प्रेमाने आणि आदराने त्यांना समजवायला पाहत होती. पण कदाचित ग्रॅनी त्या लायक नव्हती. बहुतेक ग्रॅनीचा भलताच इरादा होता. आत्तापर्यंत गाव गाठायला हवं होतंस, तरीही निर्लज्जासारखी इथंच घुटमळते आहेस. आणि वरून काय मला समजावतेस? आमच्या घरात मी तुला येऊ देणार नाही. आमचंही काही स्टेटस आहे आणि तुला मंगळ असताना तर नाहीच. माझ्या नातवाचा जीव वर नाही आलाय. ग्रॅनी असं बोलली तसं अवनीला आता मात्र काय समजायचं ते समजलं आणि तिचे डोळे आता पाण्याने भरले. काळजी करू नका, जाणार आहे मी. जबरदस्तीने कोणाच्या घरात शिरायचे संस्कार नाही केले माझ्या बाबांनी माझ्यावर. त्यांना एकदा सुखरूप पाहायचं होतं म्हणून आलेले मी, आणि आता ते सुखरूप आहेत. मला एवढंच हवं आहे. जाते मी, म्हणत असताना तिच्या डोळ्यातला थेंब अगतिकपणे खाली पडला. त्या क्षणाला ती तिथून जायला वळली. ते धावतच हॉस्पिटलमधून बाहेर पडली. दुरूनच दोघींच्यात काहीतरी झालं हे शिवरामने पाहिलेलं, पण ती त्याच्या समोरूनही त्याला काहीच न सांगता हॉस्पिटल बाहेर पडली. तसा तोही तिच्या मागोमाग धावला. अवनी, अवनी थांब, काय झालं? तू रडत कायस? ती आजी पुन्हा काय बोलली का तुला? हो, जाऊ दे. त्यांना शुद्ध आली आहे दादा. मला आणखी काय हवं होतं? चल जाऊ आपण इथून आणि आत्ताच गावी निघू. ती डोळे पुसत म्हणाली आणि पुढं जाऊन ऑटो पाहू लागली. शिवरामला आता तिला काय समजवावं हेच समजेना झालेलं, कारण कालपासून त्या दोघांनीही तिला बऱ्याच गोष्टी समजावून सांगितलेल्या आणि ती तिथंच राहून सगळ्या गोष्टी करण्याच्या विचारापर्यंत आलेली. पण आता आजीने तिला दुखावल्यानंतर ती तिचा निर्णय बदलेल हे अशक्य होतं. अवनीने ठरवल्याप्रमाणे घरी येताच भरलेल्या बॅग्स घेऊन गावी जायला तयार झाली. अर्थात तिच्यासाठीही हे सोपं नव्हतं, पण आता तिनं मनावर दगड ठेवून स्वतःला तयार केलेलं. तिचा प्रवास गावाच्या दिशेने सुरू झालेला आणि आपोआपच त्याच्यासोबतचे सगळे क्षण आज मनात गर्दी करत होते. त्या आठवणी विसरणं तर शक्यच नव्हतं, कारण त्या आठवणी तिच्या मनात कायमच्या रुतून बसलेल्या. त्याचं इतकं प्रेम करणं, सतत तिची मदत करत राहून सुद्धा कधीही दोघातलं आर्थिक अंतर त्याने तिला जाणवू दिलं नव्हतं. इतका चांगला मुलगा तिनं तिच्या आयुष्यात कधी पाहिलाच नव्हता, ज्याच्यावर नकळत जीवापाड प्रेम करू लागलेली ती. आणि आता मात्र त्याला विसरायचं ही कल्पनाही तिला नकोशी वाटत होती. आणि तिथंच गाडीत कोणीतरी हलक्या आवाजात मोबाईलवर लावलेलं गाणं तिच्या कानावर पडत असताना तिला आणखीनच दुःखाची भावना छळत होती. यादों की कैद में गिरफ्तार हो गया दिल, दर बदर इश्क में तार तार हो गया दिल. यादों की कैद में गिरफ्तार हो गया दिल, दर बदर इश्क में तार तार हो गया दिल. बेवजह नहीं मिलना तेरा मेरा, रहनुमा रहनुमा
इकडं क्षितिजने दुपारी डोळे उघडले. आजूबाजूला नजर फिरवत असताना त्याची नजर अर्थात अवनीला शोधत होती, पण ती काही दिसत नव्हती. जान्हवी एकटीच होती तिथं रूममध्ये, कोणाशी तरी फोनवर बोलत होती. मॉम मॉम त्याने बोलता येत नसूनही कसाबसा तिला आवाज द्यायचा प्रयत्न केला आणि जान्हवीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. मी नंतर फोन करते आर्या तुला, म्हणतीन तो फोन ठेवला आणि पटकन क्षितिजकडे आली. क्षितिज, अरे उठलास तू? काय हवंय मला बोल, आणि जास्त बोलू नकोस बरं, पुन्हा त्रास होईल तुला. मॉम मॉम अवनी अवनी अरे ती आली होती सकाळी, तुला शुद्ध आली ना बघ तेव्हाच. पण काय झालं काय माहीत, कधी निघून गेली ते कळलंच नाही मला. मलाही आश्चर्य वाटतंय, मलाही भेटली नाही. काय अशी कशी मलाच न भेटता गेली मॉम? का ती अजूनही रागावली आहे माझ्यावर? अगं मी तिला खोटं बोललो, कारण ती माझ्याकडे बघायलाही तयार नव्हती, आणि तेही फक्त मला काही होऊ नये म्हणून. मला तिला भेटायचं आहे मॉम, तो कसा तरी बोलत होता. बरं ठीक आहे, मी तिला कॉल करून सांगेन तसं. तू जास्त बोलू नकोस बरं, आराम कर तू अजून पूर्णपणे ठीक नाही आहेस क्षितिज. मॉम प्लीज कॉल कर हा तिला प्लीज. हो तू शांत पडून राहा बरं, मी हवं तर लगेच कॉल लावते तिला. जान्हवी त्याला समजावून म्हणाली आणि तिनं अवनीला कॉल करायला घेतला, पण तिचा कॉल आउट ऑफ कव्हरेज सांगत होता. जान्हवी अवनीला 2-3 वेळा कॉल लावताना दिसत होती. बाजूला असलेला क्षितिज हे पाहत होता. व्हॉट हॅपन मॉम? ती रिसीव करत नाही आहे का? अरे आउट ऑफ कव्हरेज लागतोय तिचा फोन, असेल काहीतरी, मी थोड्या वेळाने करून पाहते. ठीक आहे, तू डोळे मिटून पड बरं. जान्हवी त्याला वारंवार समजावत होती, पण क्षितिजसाठी ते अशक्य होत होतं. त्याला अवनीला आत्ता या क्षणाला भेटण्याची तीव्रता अतिशय वाटत होती, कारण दोघात पडलेली ती फूट त्याला असह्य होती. आणि त्याच्या मनात आता नको ते विचार येत होते, जे की थांबवणंही अशक्य होतं, आणि त्याचमुळे त्याला डोक्यावर ताण आल्याची भावना होत होती. मॉम इट्स अनबिलिव्हेबल, मला नाही सहन होते आता. प्लीज तिला बोलाव ना प्लीज, तिला भेटल्याशिवाय मला चैन नाही पडणार आहे ग. तो डाव्या हाताने डोकं पकडून म्हणाला तशी जान्हवी त्याच्यात जवळ आली. क्षितिज काय होतंय, डोकं दुखतंय का तुझं बाळा? हो मॉम, माझं डोकं खूपच विचित्रपणे दुखतंय ग, इट्स हर्टिंग मी टू मच. अरे तू विचार नको ना करू कसलाच, थांब मी डॉक्टरांना बोलावते. त्याला सांगतच तिने पटकन इमर्जन्सी बटन प्रेस केलं, पण आता तो वेदनेने तळमळू लागलेला. जान्हवी डॉक्टर येईपर्यंत त्याला नॉर्मल करण्याचा प्रयत्न तिच्या परीने करत होती. काहीच वेळात नर्स आणि डॉक्टरही आले. काय झालं मॅम? अहो त्याला खूप वेदना होते डोक्यात, प्लीज पहा ना डॉक्टर प्लीज. हो मी पाहतोय. फार दुखतंय का मिस्टर क्षितिज? डॉक्टरने विचारल्यावर त्याने केवळ मानच हलवली. अहो हो म्हणून तर सांगतोय ना तो, जान्हवी म्हणाली. डॉक्टरांनी नर्सला त्याला कसलंसं इंजेक्शन द्यायला लावलं आणि ते उठले. हे पहा, त्यांना जास्त बोलू देऊ नका, मेंदूवर ताण आलेला चांगला नाही आहे त्यांच्यासाठी. बाकी डोक्याची सर्जरी आहे, त्यामुळे थोडा त्रास होणार, पण तेवढी काळजी घ्या बरं तुम्ही. हो बरं. जान्हवीने मान हलवली आणि ते निघून गेले. त्याला अवनीला भेटायचं आहे आणि तिचा फोन लागत नाही आहे याचं तर नाही ना टेन्शन घेतोय तो. तीही कशी आहे, असं न भेटता निघून गेली, आणि आज आलीच होती तर थांबायचं होतं ना इथं. त्यालाही तर बरं वाटलं असतं. का अजूनही तो म्हणतोय तशी ती त्याच्यावर रागावली आहे? आता येऊ दे समोर, बघतेच तिला. सकाळीही बोलायचं होतं तिच्याशी, पण सकाळीही नाही बोलता आलं. कमाल करत आहेत ही मुलं. सध्या क्षितिजला तरी झोपेचं इंजेक्शन देण्यात आलेलं, त्यामुळे क्षितिजची झोप लागून गेलेली. पण जान्हवीला मात्र कल्पना नव्हती की आईंनी सगळा घोळ घालून ठेवला आहे आणि अवनी आता गावी निघून गेली आहे. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. आजीने तिची चाल खेळली आहे, तिला अवनी नको आहे घरात. पण आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल? आता तो प्रॉब्लेम फक्त क्षितिज आणि क्षितिजच सोडवू शकतो. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.